एकच एक पकोडे खाऊन बोर झाले असेल तर नक्की ट्राय करा अंडा पकोडे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहे अंडा पकोडे। 2 अंडे आपण फोडून घेऊया। दोन अंडे फोडून घेतलेले आहे। आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया अंड्याला। आपल्याला हे अंडे दोन्ही एकजीव करून घ्यायचे आहे। दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहे, हे याच्यामध्ये टाकून घेऊया। एक हिरवी मिरची कट करून घेतली आहे, ते पण टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर, हे मिक्स करून घेऊया आपण। चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाव चम्मच जिरे टाकून घेऊया। चवीनुसार मीठ, पाव चम्मच काश्मीरी हिरवी मिरची पावडर, पाव चम्मच हळद, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। एक वाटी बेसन घेतलेला आहे, हे याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि हे बेसन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी बेसन लागलं तर आणखी आपल्याला याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे। हे बेसन भिजवताना आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही लागत। बघा, आपल्याला अशा प्रकारे बेसन भिजवून घ्यायचं आहे। हे अंड्यानेच बेसन भिजवल्या जाते, याला पाणी वगैरे टाकायची काही जरूरत नाही पडत। एक साईडनं तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे, आता याला आपण तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता आपण याला तेलामध्ये टाकून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। बघा किती छान टम फुगत आहे, लगेच टाकल्याबरोबर तरंगत वर येत आहे। आपल्याला हे अंडा पकोडे लो फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे। हाय फ्लेम जर केली तर हे अंडा पकोडे जळून जाऊ शकते। आता आपण याला दुसऱ्या साईडनं पलटून घेऊया। बघा किती छान आपले अंडा पकोडे तयार होत आहे। कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आपले अंडा पकोडा तयार होणार आहे। बघा किती छान अंडा पकोडे तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।